नमस्कार यूट्यूब फॅमिली, श्रीशाच रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने झणझणीत चुलीवरचे मटण। तर रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा। रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मी इथे पातेल्यात तेल टाकले। आता तेल गरम झाले, आता आपण इथे बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। मी 1 किलो मटण घेतले, त्याला हळद आणि मीठ लावून त्याला मॅरिनेट करून घेतले। आता आपण थोडा कांद्याचा रंग चेंज होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा। तर आता कांदा भाजून झाला आहे, आपण आता यामध्ये मटण टाकून घेऊयात। आता याला आपण मिक्स करून घेऊयात। आता याला पाणी सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत। तर मसाल्यासाठी मी ते 3 मीडियम साइजचे कांदे घेतले, 2 टोमॅटो घेतले। तर कांदा टोमॅटो आता मी चुलीवरतीच भाजून घेणार आहे। अशा प्रकारे खोबरं, कांदा, टोमॅटो भाजून घेतल्यामुळे रश्श्याची टेस्ट अगदीच अप्रतिम अशी लागते। तर बघू शकताय, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, खोबरं, लसूण घेतले, थोडासा पुदिना घेतले। तर याला आपण वाटण करून घेणार आहोत। तर तेल गरम झाले, आता सगळ्यात आधी आपण कांदा टोमॅटोची पेस्ट भाजून घेणार आहोत। तेल सुटेपर्यंत आता आपण मसाला भाजून घेणार आहोत। आता यामध्ये आपण बारीक केलेलं खोबरे लसूणची पेस्ट पण टाकून घेऊयात। आता 2 चमचे मी लाल तिखट घेतले। आता याला आपण मिक्स करून घेऊयात। यामध्ये आता आपण रस्याचे पाणी टाकून घेऊयात। यामध्ये आता आपण मटणाचे काही पीस टाकून घेणार आहोत आणि राहिलेले मटणाचे सुके मटण बनवणार आहोत। तर बघू शकताय किती छान आपली रेसिपी तयार झाली आहे। रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।